हो, त्याचं खरंच घटस्फोटाबद्दल बोलणं चाललंय आणि अभिजितने मला लग्न करण्याचं आश्वासन दिलं आहे. पण तुला वाटत नाही का की अलीकडे तो सानिकाचं खूपच समर्थन करतोय? मी काही बोलायच्या आधीच तो म्हणतो, ते अशक्य आहे, ती तशी मुलगी नाही. तुला समजतंय का? म्हणजे मी नेहमीच तिच्यावर खोटे आरोप करते असं होतं का? अगं पुरे, तूच खूप संवेदनशील होत आहेस. कदाचित सानिकालाही तसंच वाटत असेल आणि अभिजितही तुलाच जपतोय. नाही, त्यांचं घटस्फोट होत नाही तोपर्यंत मला शांतता नाही. पाठीमागून हे सगळं काव्य ऐकत होती. फेना आधीच चिडलेली होती. ती बराच वेळ बाहेर थांबली होती. जेव्हा आतून आवाज थांबले, काव्य आत गेले आणि म्हणाले, माफ करा, आमचं स्कार्फ विसरलो. एजंटने काव्याच्या साध्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि उत्तर देणंही आवश्यक समजलं नाही. तो फक्त ओठ चावून शांत राहिला. काव्याने स्कार्फ घेतला आणि बाहेर निघाली. खूप पुढे जाऊन फेना म्हणाली, मी आता कधीच या कलाकारांवर विश्वास ठेवणार नाही. समोर इतके प्रेमाने बोलतात आणि मागे आपल्याबद्दल अशा गोष्टी. खरंच म्हणजे आता तुला विवेकवरही विश्वास नाही? काव्या हसली. अरे नाही, विवेक वेगळाच आहे. तो आमच्याकडे कधीच तुच्छतेने पाहत नाही. बघ, तो आमच्याशी कसा वागतो, अगदी मित्रासारखा. गरीब म्हणून त्याला आमचं काही वाटत नाही. म्हणजे तुला संजना आता आवडत नाही? नाही आवडत. तिला माझा तिरस्कार वाटतो. मग मलाही ती नकोशी आहे. मी आपण काढलेला फोटोही डिलीट करणार. असं करू नकोस. सोशल मीडियावर टाकून मिरवता येईल. दोघींचा मूड पुन्हा ठीक झाला. थोड्याच वेळात विवेकचा एजंट आला आणि त्या दोघी बाजूला बसून विवेकचं शूटिंग पाहू लागल्या. लवकरच संजनाही आली. त्यांच्या दोघींचं शूटिंग सुरू झालं. अनेकांच्या नजरेसमोर संवाद, भाव, संपूर्ण अभिनय. ते पाहून फेनाला सुद्धा लाज वाटू लागली. देवा, अभिनय करणं खरंच सामान्य माणसाचं काम नाही. एवढे मोठे मोठे संवाद मी तर बोलूही शकणार नाही, फेना म्हणाली. काव्या हसली. बराच वेळ फिरल्यानंतर त्या दोघी ऑफिसला परत जायला निघाल्या. तेव्हाच त्यांच्या टीम लीडरचा फोन आला. तुम्ही दोघी लगेच परत या. त्यांच्या आवाजातील तातडी ऐकून काव्य आणि फेनाने एकमेकांकडे पाहिलं आणि धावत कंपनीत परतल्या. पण कंपनीत पाऊल टाकताच काव्याला काहीतरी विचित्र जाणवलं. ऑफिसमध्ये शिरताच अचानक एक आकृती त्यांच्या समोर उभी राहिली. राजदीप दिवान. तो काव्याकडे एकटक पाहत होता, जणू तिला जिवंत गिळून टाकणार. क्षणातच काव्याला समजलं, तिचं रहस्य उघड झालं होतं. ती मागे वळून पळू लागली, पण दाराजवळ कोणीतरी आधीच उभं होता. फेना थरकापली. ना टीम लीडर ना सहकारी, फक्त त्यांचा अध्यक्ष राजदीप आणि त्याने दोघींना ऑफिसमध्ये अडकवलं होतं. छान केलंस काव्या. तू मला एवढ्या पूर्णपणे फसवशील असं मी कधीच स्वप्नातही विचारलं नव्हतं, राजदीप म्हणाला. तो हळूहळू पुढे येत होता. काव्याला माहीत होतं सुटण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. ती वळली आणि कठोर नजरेने त्याच्याकडे पाहिलं. घाबरलेली फेना विचारत होती, रिया, हा माणूस काय बोलतोय? काय चाललंय? काव्या फक्त तिच्याकडे माफीने पाहू शकली. नंतर ती राजदीपकडे वळून म्हणाली, अध्यक्ष दिवान, हे सगळं माझं वैयक्तिक प्रकरण आहे. फेना निरपराध आहे. तिला जाऊ द्या. का? ती बाहेर जाऊन रुद्रला सांगण्यासाठी? राजदीपचा तिरस्कारपूर्ण प्रश्न. ते शक्यच नाही. ती मला इथे भेटली, एवढंच. तिला माझी खरी ओळख माहीतही नाही. तू एकदा मरणातून परत आली आहेस आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवू? खरंच? राजदीप रागाने काव्याकडे येत म्हणाला,
तू काय केलंस सांग. माझ्या कंपनीचं नुकसान तूच केलंस का? त्याने काव्याच्या खांद्याला घट्ट पकडलं आणि हलवू लागला. काव्या दात चावून म्हणाली, चुका तुझ्या होत्या, दोष मला का देतोस? नाही, मी चूक करत नाही. तू त्या टॉप फ्लोअरवर साफसफाईला गेलीस आणि त्यानंतर माझ्या कंपनीत समस्या सुरू झाल्या. अनेक वर्षाचं माझं नियोजन सगळं उद्ध्वस्त, हे तुझ्यामुळेच. तो पुढे सरसावला आणि काव्याच्या मानेला पकडलं. काव्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. मागे त्याचे अंगरक्षक होते आणि अत्यंत प्रशिक्षित. अशा वेळी प्रतिकार म्हणजे मृत्यू. फेना ओरडली, रिया रिया काय चाललंय? तुम्ही काय बोलताय? तेवढ्यात राजदीप, थांब. एक गट आत घुसला. रुद्रच्या थंड आवाजासह त्यांनी अंगरक्षकांना दूर सारलं. काव्याने संधी साधून राजदीपला ढकलून दिलं. रुद्र तिच्या पुढे उभा राहिला. त्याचं लक्ष फक्त राजदीपवर. राजदीप, काय करणार होतास? कोणाला मारणार होतास? रुद्रचा शीतल प्रश्न. राजदीप जागा झाला. नाही, मी असं कसं करू? ही माझी कंपनी आहे. मी तिला खुनाची जागा बनवणार नाही. तू मर्यादा ओलांडतोयस. रुद्र कोरडे हसला. इथे नाही, पण बाहेर कुठेतरी मारणार. काळजी घे अध्यक्ष दिवाण. तुमचा दिवाण समूह आधीच डळमळीत आहे. वैयक्तिक वैरासाठी तो पूर्ण कोसळताना पाहायचा आहे का? राजदीपचा चेहरा पांढरा पडला. रुद्रने काव्याचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन गेला. काव्याने फेनालाही पकडलं, जी अजूनही शॉकमध्ये होती. बाहेर आल्यावर काव्या विचारते, तुला कसं कळलं की त्याला समजलं होतं? रुद्र थोडा थांबला. राजदीपने ठेवलेले हेर, त्यांनी मला इशारा दिला. पण त्याला कळलं कसं? काव्या पुटपुटली. रुद्र हलक्या आवाजात म्हणाला, बहुतेक मी तुला भेटायला आलेल्या 2 वेळामुळे त्याचं लक्ष गेलं. काव्याने दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, उशिरा का होईना त्याला समजणारच होतं. तेवढ्यात फेना सावरली. रिया, काय चाललंय? काव्या थांबली. तिला अचानक आठवलं, फेनाला तिने काहीच सांगितलं नव्हतं. ती तिच्याकडे वळली आणि बोलणं कठीण झालं. माफ कर फेना, मी तुला कधी सांगितलं नाही. माझं खरं नाव रिया नाही. फेना घाबरत विचारली, तुझं नाव काय? तू इथे कशी? ती रुद्रकडे एक क्षण पाहते आणि लगेच दृष्टी वळवते, त्याच्या नजरेला भिडायलाही घाबरत. ती काव्याकडे पाहत राहते, पूर्णपणे चकित. माझं नाव काव्या. काव्या शांतपणे म्हणाली, मी तुला सगळं सांगू शकत नाही, पण मी फसवणूक करत नाही. राजदीप दिवाण मला जवळजवळ ठार मारणार होता. मी सूड घेण्यासाठी परत आले आहे. म्हणूनच मी खोट्या ओळखीने राहत आहे आणि तू मला फक्त योगायोगाने भेटली. फेनाला हे सगळं समजून घ्यायला वेळ लागला. काव्याने थोडक्यात गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे फेना आणखी अवाक झाली. म्हणजे मी बरोबरच होते, फेना उत्साहाने म्हणाली. तू घरातून पळून गेलेली, पुलाखाली राहणारी मुलगी, पण इतकी हुशार, स्पष्ट बोलणारी. तुला तर नक्कीच एखादी कहाणी आहे. तू साफसफाईचे काम का करशील? सेल्समध्ये गेलीस तर एकदम झकास काम करशील. फेना प्रचंड आनंदी झाली. काव्या तिच्या त्या विचित्र विचारसरणीवर हसली. तेव्हाच रुद्र म्हणाला, ठीक आहे, आधी परत जाऊ. काव्याला अचानक काही आठवलं. मी तुझ्यासोबत घरामध्ये येऊ शकते का? मला आयशा आणि आदित्यला भेटायचं आहे. रुद्र क्षणभर थांबला. घरामध्ये लीला देखील राहत होती, पण अखेर तो मान हलवून म्हणाला, हो. तो पुढे चालत म्हणाला, आयशाला तुझी खूप आठवण येते. तिला नेहमी विश्वास होता की तू जिवंत आहेस. काव्या कडवटपणे हसली. ती घाबरलेली असेल, पण ती लहान मुलगी नाही की सहज सगळं बोलून दाखवेल. असं बोलत ते घराकडे
परत गेले. पण आत शिरण्याआधीच माधव धावत बाहेर आला. जर काहीतरी चुकीचं आहे, आयशा गायब आहे. रुद्र आणि काव्याने एकमेकांकडे पाहिलं. काव्या थेट आत पळाली. काय म्हणजे गायब? कसं काय? माधव घाईघाईने म्हणाला, तुम्ही परत आलात हे कळल्यावर मी आयशा आणि आदित्यला सांगायला गेलो. पण आत गेलो तेव्हा तरुण साहेब बेशुद्ध पडलेले होते आणि आयशा तिथे नव्हती. काव्याचे हृदय बैठले. ती विश्वास ठेवू इच्छित नव्हती. ती धावत खोलीत गेली. खिडकी उघडी होती. वारा पडदे उडवीत होता. आयशा कुठेच नव्हती. आदित्यला माधवने दुसऱ्या खोलीत नेलं होतं. काव्या परत रुद्रकडे वळली. काय करू आपण? कोणीतरी आयशाला घेऊन गेलं का? काय करू? रुद्रने तिला थांबवत म्हणाला, घाबरू नकोस, मी लोकांना शोधायला पाठवतो. ते दूर गेले नसावेत. काव्या नैसर्गिकरित्या हादरलेली होती. तिला अचानक आठवलं, राजदीप दिवाण तोच आहे. नक्की तोच. मी तुला आधीच सांगितलं होतं. तो जिवंत असेपर्यंत माझ्या आसपासच्या लोकांवर नजर ठेवणार. आधी तू, आता आयशा. काय करू? तो आयशाला दुखावेल का? काव्या, शांत हो, रुद्र ठाम आवाजात म्हणाला. आजची रात्र आधीपेक्षा वेगळी आहे आणि तो आता आधीसारखा नाही. सुडासाठी आयशाला मारण्याचा प्रश्नच नाही. मला धमकावणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. समजते का? काव्य किंचित स्तब्ध झाली. ह्याच गोष्टीची तिला सर्वात भीती होती, तिच्या मुलांची. पण रुद्र बरोबर होता. आयशाला दुखावून त्याला काही मिळणार नव्हतं. तो हुशार आहे. त्याला धमकी द्यायची असेल तर तो रुद्रवर प्रेशर आणेल. तिला मजबूत राहावं लागणार होतं. आयशासाठी ती घाबरू शकत नव्हती. आता काय करू आपण? काव्या विचारली. त्याने आयशाला नेले. मला धमकायचा हेतू असेल तर तो मला नक्की संपर्क करेल. आपण पाहू तो काय मागतो. काव्याने मान डोलावली. तेवढ्यात माधवने काव्याचा मूळ फोन नंबर काढून तिला नवा फोन दिला. इतक्यात दिव्या धावत आली. काव्या तिला पाहताच दिव्याच्या डोळ्यातून पाणी आलं. मागे शिवाय उभा होता. तिला जिवंत पाहून सुटकेचा श्वास सोडत दिव्याने काव्याला घट्ट मिठी मारली. कुठे गेली होतीस? मी तर घाबरून मेलेच होते. माफ कर दिव्या, मला सांगायला भीती वाटली. काव्या अपराधीपणे म्हणाली. अगं वेडे, नको स्वतःला वेडू नको स्वतःला. तू जिवंत परत आलीस, देवाची सर्वात मोठी कृपा, दिव्या म्हणाली. काव्या बसली आणि गेल्या काही दिवसात काय केलं ते सगळे सांगितलं. दिव्या आश्चर्यचकित झाली. म्हणजे दिवाण समूहाला जे काही झालं ते तुझ्यामुळे? मी म्हणतच होते, दिव्या उद्गारली. मी काही माहिती दिली होती, बाकीचं सगळं रुद्रचं काम, काव्या म्हणाली. दिव्याने रुद्रकडे नाराजीने पाहिलं. ती काही दिवसातील कंपनीची माहिती सांगू लागली. काव्या मृत असताना देखील त्यांनी स्वतःला सावरून काम सुरू ठेवलं. शिवाय चांगलं काम करत होता. कंपनीचे प्रोजेक्ट्स छान चालू होते. इतक्यात एक अप्रिय आवाज ऐकू आला. इथे कोण आहे? लीला आत आली. समोरचे दृश्य पाहून ती थबकली. मध्यभागी बसलेली सुंदर स्वच्छ स्वतःच्या कपड्यांमध्ये काव्या, त्या दुधासारख्या गोऱ्या त्वचेने, नाजूक चेहऱ्याने, मेकअप शिवायही उठून दिसणाऱ्या व्यक्तिमत्वाने लीलाला एकदम हीन भावना आली. ही तर? दिव्या तडक उठली. ही कोण? काव्या परत आली आणि तू दुसरी मुलगी घरात आणलीस? रुद्र थोडा अडखळला. ती म्हणजे? मी रुद्रची मैत्रीण आहे, लीला दुःखी चेहऱ्याने म्हणाली. मला कसं काय असं इथे आणू शकतोस रुद्र? दिव्या हसली. तुला माहीत आहे ही कोण आहे? तिने काव्याकडे बोट दाखवलं. ही आहे या घराची गायकवाड कुटुंबाची सून. लीलावर जणू वीज कोसळली. काय? ही काव्या? ती तर मेली होती ना? कशी काय जिवंत? हे सर्व खोटं असेल.
पण रुद्र शांत उभा होता. जणू काव्याची ओळख त्याने मान्यच केली होती.